येणाऱ्या त्यांच्या आई वडिलांकडून स्वागत करून आपण रिबीन काढून आलेलो याची सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे पूजास्थान कायमचं असंच असावं हे भगवान बुद्धाने दिशा ठरवली 2568 वर्ष. ध्यान ठेवा, सूर्य उगवतो आणि मावळतो ही दिशा आहे. जर तुमच्या घरात पैशाची भरभराट पाहिजे असेल तर असं पूजास्थान ठेवायचं कायमचं. आता हे आता आपण तात्पुरतं मानलं पण त्यांनी इकडे किंवा इकडे नंतर कायमचं मांडायचं हे ध्यानात ठेवा. जे पूजेला आले त्यांनी पण ध्यानात ठेवा. जर तुम्हाला 7व्या 8व्या मजल्यावर यायचंय किंवा एक आहे दुसरा 3 फ्लॅट 3 बेच पाहिजे तर तुम्हाला असं पूजास्थान ठेवावंच लागेल. पैसा अडका भरभराट समृद्धी असे पूजास्थान घरात येते. खूप विधीपूर्वक पूजास्थान आहे आणि त्यांनी ठेवलं त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि कायमचे रूपे असं त्याला काय होतं माहिती आपण खेडेगावची माणसं आहे. आपण पुणे सगळे पदरी पुण्याचा साठा यांच्या आई वडिलांच्या दोघांच्या ध्यानात ठेवा. पदरी पुण्याचा साठा पहिले गटुडा असायचं बघा. ज्ञानेश्वर माऊली आळंदीहून तुकाराम महाराज असतात त्या बायांच्या डोक्यावर गटुडे बघा. तुम्ही ध्यानात बघा कधी पण तुम्ही पालखीला गेला असतं ते एक तुळस असते आणि एक गटुडा असतं. त्यात काय असतं तुमच्या आई वडिलांचं गटुडं होतं ते आजपर्यंत आणलं. आतापर्यंत तुम्ही आई वडिलांचं गटुडं सोडलेलं. आता इथून पुढे तुम्हाला स्वतःचं गटुडं तुमच्या मुलांसाठी बांधायचं. पदरी पुण्याचा साठा ध्यानात ठेवा. सगळ्यांनी सासवायचा आहे पदरी पुण्याचा साठा. ज्याचा पदरी पुण्याचा सासा नाही ना जो गंगेपाशी गेला तरी पोचत नाही पाण्यापर्यंत. कुठं मी ऐकलं ना काल पाण्यापर्यंत गेलं तरी पोचत नाही पदरी पुण्याचा साठा नसला तर ध्यानात ठेवा. तर आता काय झालं तर फ्लॅट सिस्टीम आहे. आता पहिले कुठे राहत होती मला माहिती. तुम्ही शांत बसायचे. सकाळी लवकर उठायचे साहेबांचा डबा द्यायचा मुलांना शाळेत पाठवायचे आणि मग तुम्ही निवांत मग काय थोडीशी टीव्ही वगैरे बघायची. सगळे कामाला गेल्याच्या नंतर तुम्ही नसेल तांदूळ गहू दुपारीच निवडायची. ध्यानात ठेवा सगळ्या महिलांनी. पुरुष या पूजेला बसतच नाही का माहिती मला माहिती पण तू महिलाच्या पूजेला असतात. तुम्ही दुपारीच आहे घरामध्ये भांडण करणाऱ्या खाड्याला दुपारी बाहेर काढायचं. तो बाहेरचा खाडा असतो नाही तर घरातल्या अंगावर गवायचा. कधी बाहेर लोक बी असतात ना तुमच्या घरात शांतता ना नांदावी त्या खाड्याला घरात नाही आता तुमची परिस्थिती चांगली चाललेली आहे त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. मग तुम्ही काय म्हणणार कामावून संध्याकाळी आल्यावर काय तुला घरात दिवसभर पासून त्या घरातलं तांदूळ भात खाताना खडा लागतो तिथं आवाज शांततेचं वातावरण आहे. त्यामुळे दुपारी निवडल्या त्या वेळामध्ये दुपारीच खडा निवडायचा त्याला. दुसरी गोष्ट पती पत्नीच आहे ना मुलांवर विश्वास पाहिजे तुमचा. आता तुमची बारकी मुले आहेत पण मुलं कॉलेजला जात असतील मुली नाही का मोठ्या मुली आहेत